नमस्कार. वकील हा एक न्यायव्यवस्थेचा घटक आहे आणि वकिलावर होणारा हल्ला हा खरं तर न्यायव्यवस्थेचा हल्ला आहे. आणि वकिलांवर हल्ला जर पोलीस करत असतील तर ह्या पोलिसांबद्दल बोलायचं काय? आपण बऱ्याचदा बघतो की पुढाऱ्यांच्या आई बहिणीवर शिवा खाणारे आणि कानफाडीत खाणारे पोलीस आपण पाहिलेले आहेत. माड्याच्या एका आमदारानं पोलिसांची आई बहीण काढली होती. पुण्यातल्या एका आमदारानं पोलिसाच्या कानफाडीत मारली होती. तिथं शेपूट घालून बसणारे हे पोलीस मात्र सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या कसे जीवावर उठतात, कसा रुबाब करतात हे आपण वारंवार बघतच असतोय. आमचे सहकारी मित्र आहेत वकील ॲडव्होकेट राजाभाऊ चौधरी, जे मुंबई उच्च न्यायालयात त्यांची प्रॅक्टिस करतात. आता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्याच्या वकिलाला जर पोलिसांचा मार खाण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय आहे ह्या पिंपरी चिंचवड शहरात याचा विचार न केलेला बरा आहे. घटना अशी आहे, आळंदी परिसरात भाजी मार्केटजवळ वकील साहेबांनी गाडी लावली होती. ती गाडी पोलिसांनी उचलली आणि डुडुळगाव या ठिकाणी नेली. वकील साहेब डुडुळगावला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारा पोलीस कर्मचारी PSI निवृत्ती डामसे याने सांगितलं की दंड भरा आणि तुमची गाडी घेऊन जा. वकील साहेबांनी सांगितलं की माझा दंड मी न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे भरतो, आता कागदपत्र बघा आणि गाडी सोडून द्या. तर यावर त्या डामसेने त्याच्या गुंडासारख्या गाडी उचलणाऱ्या पोराला इशारा केला आणि याच्याकडे बघ म्हणून सांगितलं. त्या पोलिसाच्या इशाऱ्यावर त्या गुंडानं वकील साहेबांना कोपऱ्यात नेलं, मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि या मारहाणीची तक्रार करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केला. व्हिडिओ करायला सुरुवात केल्यानंतर पोलीस शिपाई निलेश चासकर याने मोबाईल हिसकून घेतला आणि मोबाईल हिसकून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा वकील साहेबांना मारहाण करायला लागला. पोलिसांच्या ह्या चुकीच्या कृत्याची तक्रार करण्यासाठी वकील साहेब पोलीस कर्मचारी API विनोद पाटील याच्याकडे गेले. तर ह्या विनोद पाटीलने देखील न्याय न देता वकील साहेबांना आंधळ्या खोलीत नेलं आणि अक्षरशः लाथाबुक्क्यांनी बुटाने तोंडावर लाथा मारलेल्या आहेत. पोलिसाला वर्दी चढली तर एवढा माज येतो कुठून? खरंच ही लोक पुढाऱ्यांच्या पुढे एवढा रुबाब करतात का? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि फक्त मारहाणच नाही तर ह्या पोलिसांनी वकील साहेबांना आई बहिणीवर शिवी दिली. आणि पोलिसांना लोकांना आई बहिणीवर शिव्या द्यायचा काय अधिकार आहे बरं? ह्या महाराष्ट्रातली प्रत्येक आई बहीण ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची आई बहीण हे त्यांनी सांगितले. म्हणजे वकील साहेबांना पोलिसांनी दिलेली प्रत्येक शिवी ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेला आई बहिणीवर दिलेली शिवी आहे. पोलिसांना वर्दी चढल्यामुळे एवढा माज येत असेल, आज वकिलाला मारले, उद्या न्यायाधीशाला मारतील, पत्रकाराला मारतील, शिक्षकाला मारतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि पुढाऱ्यांपुढे शेपूट घालणाऱ्या ह्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे. ह्यांना नोकरीतून कायमस्वरूपी हाकललं पाहिजे. उद्या जर ह्या घटनाक्रमानंतर वकील साहेब पोलीस स्टेशनला गेले आणि ह्या पोलिसांविरोधात फिर्याद दिली, NC अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. आता अशाच प्रकारची मारहाण जर वर्दीवर नसताना एखाद्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी कानफाडीत एखाद्याने मारलं तर पोलीस खरंच NC करून घेतील का? याचं उत्तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी द्यावं. आणि या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी संबंधित पोलिसांना कायमस्वरूपी नोकरीवरनं काढावं. आणि माझी मागणी आहे की पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या वकील संघटनांनी वकील साहेबांना पाठिंबा द्यावा. आज चौधरी साहेबांवर वेळ आली, उद्या तुमच्यावरही येईल. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे जे कोणी अध्यक्ष पदाधिकारी आहेत त्यांनी ही घटना गांभीर्याने घ्यावी आणि मागणी रेटून धरून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी. धन्यवाद.